अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये मात्र लक्ष्मीचा अखंड वास राहावा किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी एक छोटासा उपाय बघणार आहोत. आणि खरंच तुम्ही जर हा उपाय मनापासून पूर्ण श्रद्धेने केला तर तुम्हाला नक्की याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण की हा उपाय आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आहे, आपल्याला गुरुमौलींनी सुचवलेला आहे. त्यामुळे हा उपाय 100% अनुभव सिद्ध आहे. फक्त मनापासून करा आणि पूर्ण श्रद्धेने करा. बघा, आपण सगळेजण दिवस रात्र कष्ट करतो. का करतो? कारण की आपल्याला 2 वेळचं जेवण पोटभर मिळावं किंवा आपण पैसा कमवू शकू, ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. आणि त्यासाठी आपण बरेच कष्टही करतो, प्रयत्नही करतो. पण बघा, कधी कधी प्रयत्नांना, कधी कधी कष्टांना आपल्याला हवं तसं यश मिळत नाही. आपण असं म्हणू शकतो की कितीही कष्ट केले तरी सुद्धा हवा तसा आपल्याला मोबदला मिळत नाही किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही. लक्ष्मी तर प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही. बघा, लक्ष्मी आधीच चंचल असते, कारण की ती पाण्यामध्ये असते आणि ती कमळावर बसलेली असते. पाणी कधीही एका जागी राहत नाही, ते नेहमी वाहत असतं. तसंच लक्ष्मीसुद्धा एका जागी स्थिर राहते, ती आज आहे तर उद्या नाही. बघा, हा अनुभव अनेक जणांना आला असेल की लक्ष्मी आज असते आणि उद्या नसते, कारण की लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही. पण जर आपण तिच्यासाठी काही सेवा केल्या, काही उपाय जर केले अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि आपले कर्म चांगले असतील तर नक्कीच आपल्या घरामध्ये मात्र लक्ष्मीचा अखंड वास राहतो, यात काही शंका नाही. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रानुसार अनेक उपाय सुचवलेले आहेत, अनेक सेवा आहेत ज्या आपण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केल्या तर 100% आपल्याला त्या उपायांचा, त्या सेवांचा अनुभव होतो. त्यातल्या बऱ्याचशा सेवा, उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आज आपण अजून एक उपाय बघणार आहोत जो तितकाच प्रभावी आहे, अनुभव सिद्ध आहे आणि अगदी छोटासा उपाय आहे. तुम्हाला यासाठी 1 रुपयाचाही खर्च लागणार नाही, पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. फक्त मनापासून करा आणि पूर्ण श्रद्धेने करा आणि तुम्हाला याला जास्त वेळसुद्धा लागणार नाही. तर बघा, उपाय कोणता आहे? एक श्लोक आहे जो तुम्हाला रोज 18 वेळेस पठण करायचा आहे. आता तो श्लोक भगवद्गीतामधील अध्याय 18 यामधला अंतिम श्लोक जो आहे तो तुम्हाला रोज 18 वेळेस पठण करायचा आहे. आणि ही सेवा तुम्हाला 41 दिवसांसाठी करायची आहे. आता ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, वायफळ मार्गाने पैसा खर्च होत असेल, लक्ष्मी तर प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही, वायफळ मार्गाने पैसा खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी असं होऊन जातं की काय करू आता आणि काय नाही. म्हणून बघा, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहण्यासाठी, तिचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता आपल्या स्वामींसमोर बसून. संकल्प कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. तर संकल्प करा, तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी, मी ही सेवा आजपासून रोज 41 दिवसांसाठी करत आहे आणि माझ्या घरामध्ये तुमची जी काही आर्थिक अडचण आहे तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि ही आर्थिक अडचण दूर करा किंवा आम्हाला हवं तसं यश मिळू द्या, अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर बघा, सेवा काय करायची आहे, या सेवेला तुम्हाला कुठलाही नियम नाही आहे. शक्यतो लक्षात घ्या की संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं असतं, दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही. हे 2 नियम असतात संकल्पयुक्त सेवेला. त्यामुळे बघा, जेवढं शक्य होईल तेवढे नियम पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सेवेचं फळ त्वरित मिळेल आणि संपूर्ण मिळेल. तर बघा, श्लोक कोणता आहे? हा श्लोक भगवद्गीता अध्याय 18 मधील अंतिम हा श्लोक आहे. हा श्लोक असा आहे की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिध्वा नीतिमर्तिमम. तर हा श्लोक आपल्याला रोज 18 वेळेस वाचन करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला 41 दिवसांसाठी करायची आहे. तुम्हाला समजलं असेल की हा श्लोक रोज तुम्हाला 18 वेळेस वाचन करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला 41 दिवसांसाठी करायची आहे. तर आता बघा, हा श्लोक कधी पठण करावा? तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा श्लोक पठण करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ, कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. फार काही वेळ लागणार नाही. फक्त हा श्लोक तुम्हाला 18 वेळेस रोज वाचन करायचं आहे. आणि एक गोष्ट अजून की तुम्हाला कुठलीही तुम्ही सेवा करता किंवा कुठलाही तुम्ही उपाय करता तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली स्वामींची जी नित्य सेवा आहे तुम्हाला रोज करायची असते.
कारण की नित्यसेवा ही अशी सेवा आहे ना, या सेवेमुळे आपण कुठलाही उपाय जेव्हा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतं. म्हणून नित्यसेवा आपली रोज असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कुठलीही सेवा नंतर करता, संकल्पयुक्त असेल, विनासंकल्पयुक्त असेल किंवा कुठलाही उपाय तुम्ही करता, तेव्हा त्या उपायाचं, त्या सेवेचं तुम्हाला त्वरित फळ प्राप्त होतं. नित्यसेवेमुळे आपले प्रारब्ध नष्ट होतात, आपले भोग कमी होत जातात आणि त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला त्वरित मिळत असतं. म्हणून स्वामींची नित्यसेवा चुकवू नका. कुठलीही उपाय करा, पूर्ण श्रद्धेने करा, अगदी मनापासून करा. कुठलीही सेवा करा, तुम्ही छोटी असेल मोठी असेल, पण त्यासोबतच नित्यसेवाही असू द्या. आपल्या स्वामींच्या नित्यसेवेला फार काही वेळ लागत नाही. रोज सारांशाचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आपल्याला करायचा असतो. पण त्यालाही बंधन नाही की तुम्ही स्वामींसमोर बसूनच 11 माळी करा. तुम्ही कधीही त्या 11 माळी करू शकता. प्रवासामध्ये, इतर कधीही चालता फिरताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता, जेणेकरून तुमच्या 11 माळीपेक्षाही जास्त माळी होऊन जातात. तर बघा, ही सेवा किंवा हा एक छोटासा उपाय आहे जो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी आपल्याला करायचा आहे. आणि नक्कीच मी सांगेल की कोणीही आपला तेवढा अगदी 10 मिनटं तुमचे जातील या उपायासाठी, पण मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हाला याचा 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जो तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.